श्री सद्गुरू सेवागिरी महाराज की जय। मंडळी, ज्या गोष्टीची आपल्या सर्वांस ओढ लागली होती अशी गोष्ट म्हणजे अखंड हिंदुस्थानात जगामध्ये म्हणलं तरी वावगं ठरणार नाही अशी गोष्ट, ती म्हणजे बैलगाडी शर्यत औचित्य संतश्रेष्ठ सेवागिरी महाराज यात्रा उत्सव श्री क्षेत्र पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा। ज्या मैदानाला प्रेक्षकांनी जनतेंनी जगातलं किंवा हिंदुस्थानातलं पहिलं हिंद केसरी असं मैदान म्हटलेलं आहे, ते मैदान म्हणजे पुसेगाव यात्रेनिमित्त भव्य असं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान। आणि त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी मैदान पार पडणार आहे। आणि असंख्य शर्यत शौकीन आणि असंख्य बैलगाडी मालक चालक सर्व घटके या शर्यत क्षेत्रातील सर्वांना एकदम त्याची आतुरता असते। आणि हे मैदान म्हणजे या वर्षातील एक पर्वणी म्हटलं तरी किंवा जी कुंभमेळा असतो त्या प्रकारे याचं खूप महत्त्व आहे। म्हणजे असंही म्हटलं जातं की ज्या बैलगाडा मालकाच्या बैलावर त्याच्या बैल मालकावर या मैदानाचा गुलाल पडतो त्याच्या आयुष्याचं सोनं सार्थक होतं, इतकं महत्त्व या बैलगाडी शर्यतीला असतं। मंडळी, पब्लिक किंग या आपल्या सर्वांच्या चॅनलला कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपणास मिळण्यासाठी कृपया बेल बटनला दाबा, त्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ पहिल्यांदा पूर्ण बघा। रामकृष्ण हरी। बंदी उठल्यानंतर म्हणजे 16 डिसेंबर 2021 नंतर हे पुसेगावचं हिंद केसरी तिसरं मैदान आहे। मागील 2 मैदानं एकदम घाईघाईत झाली किंवा पहिल्या वर्षी बंदी उठली लगेच 8 दिवसांनी झालं, त्यावेळेस आपल्याकडे खिलार गोवंशाचं प्रमाण कमी होतं आणि दुसऱ्या वर्षी लंपी आजारामुळे कमिटीच्या आणि विश्वस्त मंडळाच्या आणि पुसेगाव ग्रामस्थ पंचकृषी ग्रामस्थांच्या प्रयत्नातून मागच्या वर्षी त्यांनी एकदम आदल्या दिवशी कळवलं होतं आणि मैदान घेतलं होतं। तरीही खूप रात्रीतून सकाळी म्हणजे पहरे झाले आणि बैलगाडा मालक आणि प्रेक्षकांनी हाजरी लावली, मैदानाची शोभा वाढवली। आणि या वर्षी असं काहीही नाही आहे, त्यामुळे विशेष असं हे हिंद केसरी खरं म्हणजे जे मैदानाची ओळख आहे ती आपल्याला दिसायला भेटणार आहे। आणि यावर्षी कुठली बंदी नाही, कुठलं लंपीचं हे नाही आहे आणि जी यात्रा होणार आहे ती एकदम विशेष आकर्षण ठरणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात एकदम मोठ्या जल्लोषात होणार आहे। तर मंडळी, खूप लोकांच्या आपण इंटरव्ह्यूमध्ये बघितलं, त्यांच्या म्हणजे चर्चेत बघितलं किंवा एकदम अखंड बैलगाडी क्षेत्रात या मैदानाबद्दल विशेष असं महत्त्व आहे। म्हणजे काही लोक असं म्हणतात की पुसेगावचा गुलाल ज्याच्या नशिबात आला त्याचं भाग्य उजळतं, काहींच्या पिढ्या जातात तरी पुसेगावला आपल्याला गुलाल मिळत नाही, असंही घडलेलं आहे। बरेच बाकीची मैदानं काही गाडा मालक असे आहे की बरेच त्यांची मैदानं गाजलेली आहे तरी पण पुसेगावात म्हणजे गुलाल मिळालेलं नाही। तर हे टेक्निकली 21 ते 22 बैलांनाच दरवर्षी गुलाल मिळतो आणि हे सहजासहजा खूप नशिबाचा विषय असतो। आणि याचं हेच म्हणजे जी क्रिकेटमधला जो वर्ल्ड कप आहे त्याचं कसं 4 वर्षानंतर आयोजन केलं जातं आणि प्रत्येकाला ती इच्छा असते, तसं प्रत्येकाच्या मनात असतं आपल्याला हे गुलाल मिळावा। आणि ज्या नंदीला हा पुसेगावचा गुलाल मिळतो त्याचं नाव आणि त्याच्या मालकाचंही नाव अजरामर होऊन जातं। भले नंतर त्याची कारकीर्द चालू किंवा तो रिटायर हो किंवा आकस्मिक काही त्याचं निधन वगैरे हो, पण त्या नंदीचं नाव आवर्जून घेतलं जातं, म्हणजे घेतलं जातं। जसं आत्ताच 10 तारखेला प्रसिद्ध गाडा मालक हे DK आबा यांचा चन्या, या चन्याचा
बंदी उठल्यानंतर त्यांची घरचीच गाडी तिचा सुंदरबरोबर तिचा गुलाल होता आणि ही गोष्ट सहसा म्हणजे कुणाला गावत नाही, इतकं महत्त्व आहे. आणि या बैलगाडी शर्यतीला एक म्हणजे पंढरीचं वारी, आषाढी वारीचं सारखं महत्त्व या बैलगाडामधील घटकांतला. आणि खूप म्हणजे आपण बघतो की बक्षिसांचा पाऊस असतो किंवा बक्षिसं खूप ठेवली जातात, खूप चर्चा असते आणि खूप जाहिरात केली जाते, तेव्हा कुठे बैलगाडा मालक, चालक आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. पण हे यात्रा मैदान असं आहे की इथं कुणाला सांगायची गरज नाही लागत, कुठल्या जाहिरातीची गरज नाही लागत. इथं प्रत्येकजण एक जशी काही आषाढी वारी आहे, आपण त्याचा घटक व्हावं हे नशीब आहे असं समजून प्रत्येकजण आवर्जून या मैदानाचा साक्षीदार होत असतो. आणि प्रत्येकाला आयुष्यात एक विशेष असं या मैदानात जाण्याचं, बघण्याचं आणि खेळण्याचं आणि गुलाल केला तर विशेष असं समाधान होतं, त्यांचं आयुष्य सार्थकी लागतं, अशी श्री सेवागिरी बाबांची, महाराजांची कृपा आहे. आणि आज रोजी आपण प्रत्येकडं ह्या येणाऱ्या 8 तारखेपर्यंत प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक म्हणजे सोशल मीडिया असो, कुठलाही घटक असो, कुठलाही ग्रुप असो किंवा चर्चा असो, कुठलाही कार्यक्रमात असो, या मैदानाचं आवर्जून नाव हे घेतलं जातं आणि निघतंच. कारण हे मैदान म्हणजे पैसे कमवायचं नाही तर हे नाव कमवायचं मैदान आहे. आणि इथं पैशासाठी कुणीही येत नाही, इथं नावासाठी येतो. आणि मागच्या वर्षी प्रसिद्ध बैल आहे सोन्या 50-50 जयशेठ पाटील सोनरपाडा आणि आपला सप्त हिंद केसरी बकासूर ही मागच्या वर्षीची 1 नंबरची जोडी होती. आणि 1 नंबरचं बक्षीस पूर्ण त्यांनी पुसेगावच्या देवस्थानात वर्गणी म्हणून जमा करण्यात किंवा वर्ग करण्यात आलेला आहे. आणि ही खूप अशी विशेष गोष्ट आहे या शर्यत क्षेत्रात की 1 नंबरचं बक्षीस देणगी म्हणून वर्ग करण्यात आलं आहे. असं पहिल्यांदाच किंवा इथंच घडतं, असं पहिले झालं असेल पण मीडियामुळं आपल्याला हे दिसलं. तर असं क्वचितच कुठेतरी 1 नंबरचं बक्षीस हे दान करण्यात आलं आहे, हे पहिल्यांदाच किंवा असं इथंच घडतंय. म्हणजे त्याचं नाव पुसेगाव. आणि इथं मंडळी परत सांगून आवर्जून मला उल्लेख करायचा होता, ह्या मैदानाला जनतेने कौल दिलेला आहे, पहिलं जगातलं, हिंदुस्थानातलं हिंद केसरी. आणि मंडळी यावर्षी हे खूप रोमहर्षक आणि हृदयाचे ठोके धडाधड होणार आहे. आणि प्रत्येकजण, कारण आपण बघतोय की बंदी उठल्यानंतर हे 3रं मैदान आहे किंवा इथूनच आपला 3रा सीझन खरा चालू होतो. आणि दिवसेंदिवस या शर्यतीत ग्लॅमर येत आहे आणि कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप अशी महत्त्वाची मोठी गोष्ट आहे. तर यामुळे खिलार गोपालकांची संख्या, नंदी, बैल आणि शर्यत क्षेत्रातील सर्व घटकांची संख्या खूप वाढलेली आहे आणि हे खूप आनंदाचं बातमी आहे. आणि त्यामुळे ह्या मैदानाला असा विशेष प्रतिसाद मिळणार आहे. आणि मला तर 100% वाटते सगळे रेकॉर्ड इथं यावर्षी तुम्हाला तुटताना दिसणार आहे. ते म्हणजे जास्त गट पळायचे, जास्त नोंद व्हायचे आणि एकदम स्वतःचं खर्च करून बघायला येणाऱ्या लोकांची गर्दी, हे विशेष असं ह्या मैदानाचं आकर्षक ठरणार आहे यावर्षी. आणि मी संत सेवागिरी महाराज यांना खूप माझ्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो की आम्हाला यावर्षी या मैदानात शूटिंग निमित्त आणि दाखवण्याचा योग मिळणार आहे. तर मी खूप स्वतःला नशीबवान समजतो. आणि मंडळी आपण इथंच थांबूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थांबूया आणि लवकरच भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.